सुका भाटी राकेश होता राकेश 35 भाकऱ्या खात होता 35 सुका भाटी. मित्रांनो, आपण बघा आता सध्या हायवेला आहे. संतोष आणि मी फक्त मागं राहिलोय, बाकीची सगळी पुढे गेलेली आहे. तर आपण थोड्या उशिरात जाऊ. आता त्याला आहे ना पोरांचा फोन आलेला आहे, तरी आपण थोडं अजून लेट आम्ही सगळ्यात लास्टला तर आपणच आहे. ठीक आहे, थोडे उशीर लागेल आम्हाला. मित्रांनो, लय बेकार क्रॅम्प लय बेकार आलाय पायाला माझ्या. मला चालायला आहे ना, लय बेकार क्रॅम्प येतो मित्रांनो. गाडी फक्त बसून हे आयती माणसे आयती मागं टांगा ढ्यांगा टाकून बसणारी. गाडी चालवायला सांगते आम्ही तर मस्त म्हणजे हे बघ कामावून सुटून आलोय ना, आरामशीर चालले मस्त पैकी. मला तर झोप आली होती, झोपणार होतो पण आमचा गाडी चालवते फुल नॉन स्टॉप, ऐकत नाही. रेडीचा जर फोन उडाला नाही इथून बस काम 25 होणार. फक्त रेडीचा फोन उडाला. दादा आराम से दादा, जाके किधर जाने का इधर को मर जाएगा रे. आराम से चला, सुखी जीवन जग है ना भाई. सत्या भाई क्या बोलेगा तू. एवढ्या स्पीड मध्ये जाऊन कुठं जाणार आहे तू. मरायचं आहे का मी. हळू जायचं, लाईफ जगायची. माझ्यासारखी गाडी चालवत नाही काय नाही. मस्त मजा येते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला ना
लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नाही गेले तर करा रे, जरा करा. सबस्क्राईब करा आमचा. चष्मा विसरलो मित्रांनो, चष्मा. यायला असा एवढा काळा चेहरा झाला नाही बघा. काय बोलणार. संत्याला हेल्मेट घातले, संत्याचा चेहरा चांगला आहे. संत्याला आयटम पण तशा पट्ट्या नाही माहिती आहे. समोरून एवढं प्रपोज येते ना संतोष मानेला, काय बोलू. पण आमचा संतोष एवढा सभ्य माणूस असेल ना, काय बोलतो माहिती आहे का. मित्रांनो, जे कोणी बघत असेल ना, ही स्माइल केली ना ती ओळखून जायची. जर संतोषनं पुढे तुम्हाला व्हिडिओ पाठवली तर ओळखून जावा ही कोणासाठी स्माइल होती. सध्या तुझ्याकडे स्माइल होती फक्त तिच्यासाठी तिनं स्माइल केलं. काय बोलणार शे. आणि आमच्या नशिबात कोण नाही सध्या का. बघा, आपल्याला 100 जणींना काही फिरवायची नाही ना, काय करायचं नाही. आपल्याला एकच पाहिजे. अशी कशी पाहिजे ती मला पण माहित नाही कशी पाहिजे, पण चांगली असावी एवढंच मान्य आहे का नाही. हा, आणि कमेंट करा. संतोष मानेचं असं म्हणणं आहे की त्यानं नवस केला होता, काहीतरी नारळ फोडलं होतं म्हणून त्याला आयटम भेटली आणि चांगली भेटली. तर मला पण कमेंट करून सांगा मी काय करू असं की मला भेटून जाईल. एक चांगली पोरगी पाहिजे का नाही, बरोबर का नाही. माईक घ्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आवाज चांगला येईल आमचा का नाही. थोडं आमचं बजेट थोडं जरा लो मध्ये सध्या. आम्ही जरा मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही ऐकलेच असेल दिवाळीचा विचार करतोय, पण तो येणार तर नाही. पण तरी पण विचार जाऊ दे नाही दिसत ती. ये बडे घे बाबा जरा. काय कोण आले तू बघितलं असेल नाही. कॅन्टीनच्या कोपऱ्यावर. हा, कॅन्टीनच्या कोपऱ्यावर सँडियन ते उभा होता का. आता इथं मागं माळशेज घाट आणि हे विजा पाप कमी केलीत ना की सगळं दिसतं. शनिवारी पण खातो. संत्यानं पूर्ण स्टोरी सांगितली त्याच्या आयटमची, कशी पटवायची, काय पटवायची, कुणाला नवस करायचा, काय करायचा. हो, नवस करायचा. चिमणी तलावाला नदी म्हणतात. नदी केवढी असती, वाहती असती. तलाव एका जागा. ते काय झूम होईल का. तो टेंगी टुंगी टांगा टुंगी असं कुठे ना, काय नाव आहे टांगा टुंगी काहीतरी आहे ना. मित्रांनो ऐका मी तुम्हाला सांगतो. ते थांबे इकडे काय म्हणत होतास तू. इकडे बघ, इकडे काय म्हणत होता. कुठं देवदर्शनाला आलोय आणि जाऊन इथं पाय पडलाय, इथे जाऊन काय खाणार आहे ते विचारा. परंतु तू तोंड दाखव. हे बघ, तोंड दाखव. चिकन देवदर्शनाच्या ह्याच्यात इथे चिकन देव कधी म्हणला का काय खाऊ. काय बोलायचं यार. पाप करायचं. 7 दिवस खाणारे हनुमान हे हाय ना आपला दोस्त हनुमान भक्त आहे, त्यामुळे ब्रह्मचारी जाण्याचा. हे बघा, हे टकलंय म्हणून टोपी काढत. चला जाऊ. चल बाबा. जर भविष्यात सक्सेस झाला, त्याचा युट्यूबचा चॅनल झाला, तर आपल्यावर राहील का आपल्याला विसरेल. कुठे गेला. विसरणार मित्रांनो, जाग्यावर विसरणार. ही कोण आहे. हे नाही, हे ते बिग बॉस मध्ये ती पोरगी आली होती ना, तिच्या काय नाव सरनेम काय. हे बघा,
बिग बॉस मध्ये हा सूरजची बहीण झापूक झुपूकची बहीण. झापूक झुपूकची बहीण आहे ना फोटो अंकिता माझी स्टोरी पण अंकिता तिचं नाव काय कोकण गर्ल कोकण गर्ल बोलू का नको माझी स्टोरी पण बघितली अगदी स्टोरी बघती थांबा तुम्हाला आहे ना फोटो दाखवतो नंतर आहे असा कसं थांबले माहिती का काढले फोटो स्वतःचा ऍडव्हर्टाईज करतो एमबडीची. स्टोरी बघा पोरांनो मित्रांनो त्याची स्टोरी बघा हे बघा इकडे दे तुला दाखवायला पण येणार ही बी का हिला बघितलं असेल तुम्ही कुठे बिग बॉस मधली आहे स्टोरी पण बघितली आहे. कुठे कुठे डिलीट हे स्टोरी बघितली कॅन्सल गेली हे ओळखत नाही म्हणून कॅन्सल गेली काय बोलायचं हो जसं काय ना स्टोरी बघितली ना जसं काय आता काय बोलायचं स्टोरी बघते यांना कोण लागते स्टोरी बघते काय फेमस होते काय उपयोग नाही यांचा फेमस हो साठी पण ठेवलं होतं सायली पाटील तिला मागे एकदा ग्रुपवर फोटो टाकला ती नाचती ती ना हे बघा सायली पाटील कोणतं नाव काय एकच फक्त सायली पाटील फक्त सायली पाटीलचं अजून फोटो आहे अजून फोटो दाखवू का? कसं काय पडलं हे बघा नवीन गाडीचं पाडलं काय म्हणायचंय हे असं लायकीवंत येतं हे बघा ते मंदिरात जाऊन मटणाचा विषय काढला ना की असंच होतं हे बघा हे बघा योच तो मंदिरात जाते मटणाचं पाडते नाही दिसले हे बघा स्पॉन्सर विजय दादा माने विजय काय घेतोयस काही बोललं तरी तू एडिट करा त्यामुळे काही फायदा नाही डायलॉग काय मला नका समोसा मला काय घेतोयस डोकला घे मला विजा एवढेच पैसे दरवेळेचा स्पॉन्सर असतो. डोकला घेतलाय आणि ह्यांनी तुम्ही काय
सलोनी फार्म हाऊस. चला बघ. निवस टाकणार. मोची बॉडी दिखा या मसल दिखा. लांबनेच दाखवली पुढे पुढे चालली. व्हिडिओ काढ बरं ते आता जळ येतं निघून. हा गेला. झालं संपलं. पहिल्या बॉल मध्ये झालं. गेला बॉल माग. घंटा वरनं जाणार असलास तर जाईल ते. जागी वरनं राहिल्या घुस. कमांडो घंटा जातोय. जागी तिथनं तू घुसलं. कमांडो कमॉन. हे बघा एकच वाघ जाऊ शकतो. बॉल गेला एक ठेवा तिथं. आता हे एक मोठं हे आहे की ह्याच्यावरून कोण जाणार. कमांडो आलेला आहे. कमांडो बॉडी दाखव. बाहेर जायचे. कमांडो एका ह्याच्यात तयार नाही. डायरेक्ट नाही. पोरा नीट जा. तुझा भाऊ पोरा आहे पोरा. तू बघ पोरा तसं. हे कमांडो सक्सेसफुल झालेला आहे. आता काय बॉल आलेला आहे. हे बघा कॅच पकडायला आहे. आणि म्हणतो की मी ह्यो बॉलर त्यो बॉलर. कमांडो गो. हा आता मी उभा करत होतो. कुठं गेले. संख्या बसायची ना. सध्या केवढा आहे. सँडी नाही तुला मोठा आहे. चाडी आता वरच्या संख्या देऊ. चाडी द्यायला घेतला एकट्या. आणि चिकटो बघ पहिलं बघ की साईडला अर्धा घेतला. क्या हालतोय गाली. ते बाग सरकते. त्याला बाळ्या साधं वजन आवरण साधं. त्याचा बॅलन्स तिथं जातोय.
आता सांगितलं बघ. एक पॅक खांद्याव. आज बसून लोकं उभं राहिलेलं नाही. तीन धर जाऊ दे उतरला होत्या त्या कष्टाचे ते पाण्यात एक खाली तेच की तो सुका पाटील बघायचा का तुम्हाला? ह्यो बघा तो हाच आहे. हा आमचा सखा पाटील आहे. तोच हा. आता ज्याचे जेवढे वर्णन केलं ना बांधवर हागायचा. पाडलं तर गावावर हा 20 किलो भात दिसतोय तुम्हाला फक्त. 2 डबा भरलाय. हा एक डबा संपवलाय. आता दुसरं चालू आहे. राखीस माणूस एक नंबर. राखीस. आणि हे त्याची केळ दूध कसं शेळ्याचे लेंड्या टाकून प्यायचं. कोण तो सुका पाटील. घंटा आता व्हिडिओ बघितला ते व्हिडिओ मिळाला. तुझं काय म्हणणे सुका पाटील कसं पाहिजे? हागायचं बसता ना हागायला. हा बांधवर हागायचा. बांधवर बांधवर हागायचा. गावाला उचलत गावाला उतरत नव्हतं. हा असं हागायचं म्हणलं की आणि आताच्या पोरांना एक भाकरी जाईल. तू किती घेतो साहेब? 2 भाकरी. घंट्यात इथं पोहोचेल. हा मग सगळं आहे बाई. सगळं असतं ब्लॉग मध्ये म्हणजे सगळं. कोण होता सुका पाटील? कॅरम काढ की. सोंगटे कुठे येतात? त्यामध्ये सगळं असतं. सुका पाटील होता 10 किलो भात. 10 किलो भात. कच्चं दूध देतोय. बाजूलाच राहत होता वाटतं. तेव्हा बाहेर गेला आता. तोच सुका पाटील. सुका पाटील. रात्रीच्या 12 नावात की चिकन वर कुठून पडा चालू केलीस का? चिकन वरती जोडी चालू केली. हो तू बोलत नाही. चिकन वर कुठून पडायचं? तेव्हा त्या आईचं नाव काय होतं तुमच्या? चिकन सोबत कच्चं दूध प्यायचा. कच्चं गाईचं दे पण. काय 5 घ्या 5 लिटर द्या. सकाळी काय पाणी पितच नव्हतं. फक्त दूध. सकाळी पाय 10 लागायचा. पाण्याचा वास पण नाही येत. दूध. आंघोळीला गेला तर दुधाचे कॅन्डा भरलेले असतात. तरीच गोट्याने वाटत नाही. मध टाकून आंघोळ करायचं दुधात. सुका पाटील राखीस. लय मोठा राखीस. राखी नाही गावात मामा वाजला तर गावभर वास. हो. भांडला अख्खा गाव सोडून जायचं बाहेर. गावात एक माणूस थांबत नव्हता. राखीस पचाकडा चालली. लय मोठा राखीस. खायला पडायला. अरे इथं तू काय लोक आहे हा? लय मोठं रकीस. हार्ट अटॅक आला का? सका पाटील तेवढं एक वापस जेवायला याचा आज उपवास होता. चिकन लपवून ठेवलं यानं 12 उपवासावर. ए थांबा 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 ऐका ऐका. हा एक आहे ना शनिवार आहे. शनिवारचा उपवास ठेवतो. हे बघा 12 वाजता का नाही 12 वाजता दाखव. 12 वाजता की उपवास सोडायला आहे बघा. इकडे दाखव इकडे दाखव. 12 वाजे म्हणून हे बघा घड्याळ. हे ब्रो
12 वाजले की बघ चिकन आणायला चाललोय, तुम्हाला चिकन दाखवतो याचं. चला या चला. उपवासवाला माणूस. हा बघा हा सुका पाटील राकेश काय चालेल ब्लॉगरनी एका संख्या. आता आहे ना. तर मित्रांनो आज आम्ही आलोय फार्म हाऊसला. बघताय तुम्ही फुल एन्जॉय. रात्रीच्या 12 वाजले आणि आम्ही खेळतोय क्रिकेट. संतोष भाईचं आपले म्हणणं असं आहे की महिनाभर नुसतं कामच नाही केलं पाहिजे, मित्रांवर थोडंसं असं कधीतरी बाहेर गेलं पाहिजे. कारण की या मैफिलीची मजा आहे ना. खेळतोय रात्रीच्या 12 वाजल्यात क्रिकेट फार्म हाऊसमध्ये. बघू शकता हे फार्म हाऊस. संकेत भाईचा ब्लॉग, त्यावरती मी थोडंसं काय माझी टिप्पणी केली. काही चुकलं असलं तर माफ कर. काही चुकलं असलं तर माफ करावं मला. निघाला होय पर्यंत फार्म हाऊसला एकदा बाय करा. ए आणखी बाहेर हे हो की चला. अंकित भाई कसं वाटलं फार्महाऊस लेवल? एक नंबर. काय बोलायचं आहे काय फार्महाऊस बद्दल? एन्जॉय पण केली, मस्ती पण केली, मित्रांसोबत टाइम घालवला. हे धर जीवनामध्ये अजून काहीच नको, बस एवढंच पाहिजे ना. मित्रांनी एन्जॉय. चला खा आणि उडवा, एवढंच लक्ष राहील आमची. भावांनो, आयुष्यात काय नको, पैसा करून माणूस पैशावरती घेऊन जात नाही. सो तुम्ही पैसा कमवा, मित्रांसोबत एन्जॉय करा आणि लाईफ जगा, बाकी काहीच करू नका.